रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम. व्हॉट इज एन्व्हायरमेंट? सगळ्यात पहिलं बघायला पाहिजे की एन्व्हायरमेंट म्हणजे काय. तर फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स अफेक्टिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंट. म्हणजेच एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या आजूबाजूला जे फॅक्टर्स आहेत, फॉर एक्झाम्पल फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल फॅक्टर्स, ते त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या जीवनावर अफेक्ट करत असतात, परिणाम करत असतात आणि त्या कंडिशनलाच आपण एन्व्हायरमेंट असे म्हणत असतो. इन शॉर्ट, एन्व्हायरमेंट इज द कंडिशन इन सराउंडिंग. आता आपण पाहूया व्हॉट इज इन्क्लुडेड इन द एन्व्हायरमेंट. म्हणजे एन्व्हायरमेंट म्हणजे काय काय असतं. सगळ्यात पहिलं बायोटिक, अबायोटिक फॅक्टर्स हे आपल्याला माहितीच आहेत. म्हणजेच नॅचरल, आर्टिफिशियल फॅक्टर्स हे पण महत्त्वपूर्ण आहेत. आता आपण बघूया टाईप्स ऑफ एन्व्हायरमेंट. देर आर टू टाईप्स ऑफ एन्व्हायरमेंट. फर्स्ट इज नॅचरल एन्व्हायरमेंट अँड सेकंड इज आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. नॅचरल एन्व्हायरमेंट इन्क्लूड्स, आता नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये काय काय येतं ते पाहूया. एअर, वॉटर, ॲटमॉस्फिअर, लँड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स एट्सेट्रा. आता ह्या नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये बायोटिक फॅक्टर्स आणि अबायोटिक फॅक्टर्स असे दोन्ही फॅक्टर्स असतात आणि ह्या दोन्ही फॅक्टर्समध्ये इंटरॅक्शन चालू असते. सो धिस इंटरॅक्शन आर व्हेरी इम्पॉर्टंट. आता हे जे इंटरॅक्शन चालू आहे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्समध्ये, ते महत्त्वाचं असतं. का महत्त्वाचं असतं? तर टू मेंटेन एन्व्हायरमेंटल बॅलन्स. आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट इज अफेक्टिंग नॅचरल एन्व्हायरमेंट डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. म्हणजे काय? तर आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट हे आपल्या नॅचरल एन्व्हायरमेंटवरती डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली अफेक्ट करत असतो. फॉर एक्झाम्पल, आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट म्हणजेच काय? तर आपण बनवलेलं एन्व्हायरमेंट. आता आपण काय बनवलेलं आहे? तर व्हेइकल्स बनवलेले आहेत, वाहनं बनवलेली आहेत आणि ती वाहने चालवतो त्यावेळी त्यातून पोल्युशन होतं आणि इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली नॅचरल एन्व्हायरमेंटवरती परिणाम होत असतो. अशा प्रकारे आर्टिफिशियल एन्व्हायरमेंटचा नॅचरल एन्व्हायरमेंटवरती परिणाम होत असतो. बेसिकली एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ टू फॅक्टर्स. फर्स्ट इज बायोटिक फॅक्टर्स, सेकंड इज अबायोटिक फॅक्टर्स. मग आता पाहूया व्हॉट इज इकॉलॉजी. द सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट इज कॉल्ड ॲज इकॉलॉजी. म्हणजेच काय? तर असं सायन्स ज्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटमधल्या बायोटिक व अबायोटिक फॅक्टर्स यांच्यामधले इंटरॅक्शनचा स्टडी केला जातो, त्यालाच आपण इकॉलॉजी असं म्हणतो. बेसिक फंडामेंटल युनिट यूज टू स्टडी द इकॉलॉजी इज इकोसिस्टीम. आता याचा अर्थ काय? तर इकॉलॉजीचा अभ्यास करताना कशाचा अभ्यास केला जातो? तर इकोसिस्टीमचा. म्हणून इकोसिस्टीमला बेसिक फंडामेंटल युनिट ऑफ इकॉलॉजी म्हटलं जातं. आता हे सेंटेन्स कायमस्वरूपी लक्षात ठेवा, परीक्षेला उपयोगी पडू शकतं. नाऊ, एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ मेनी इकोसिस्टीम्स. आता आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये एकच इकोसिस्टीम नसून भरपूर अशा इकोसिस्टीम असतात. फॉर एक्झाम्पल, इथे आकृतीमध्ये तुम्हाला स्मॉल पॉन्ड पाहायला मिळतं आहे, छोटंसं डबकं पाहायला मिळतं आहे. त्याच्या आजूबाजूला तुम्हाला नॉन लिव्हिंग थिंग्स आणि लिव्हिंग थिंग्स दोन्ही पाहायला मिळतात. मग त्यामध्ये इंटरॅक्शन होत असतात, चालू असतात. आता हे स्मॉल पॉन्ड आलं एक स्मॉल पॉन्ड म्हणजे इकोसिस्टीम आहे. त्याचबरोबर ही संपूर्णपणे पृथ्वी दिसते आपल्याला, तर ती पृथ्वी देखील एक इकोसिस्टीमच आहे, ज्यात बायोटिक आणि अबायोटिक हे दोन्ही फॅक्टर्स आहेत आणि दोन्ही फॅक्टर्सचं एकमेकांशी इंटरॅक्शन चालू असतं. म्हणजेच अर्थ ही देखील एक मोठी इकोसिस्टीम झाली आणि अर्थला सगळ्यात लार्जेस्ट इकोसिस्टीम असं म्हटलं जातं. अजून इथं ह्या डायग्राम्समध्ये, ह्या पिक्चर्समध्ये तुम्हाला दोन प्रकारच्या इमेज पाहायला मिळतात. या दोन्ही वेगवेगळ्या इकोसिस्टीम्स आपण म्हणू शकतो. आता इन ब्रीफ बघायला गेलं तर इकोसिस्टीम म्हणजे काय? बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑक्युपाईंग अ डेफिनेट जिओग्राफिकल एरिया अँड देअर इंटरॅक्शन्स फॉर्म्स ॲन इकोसिस्टीम. आता याचा अर्थ काय? तर इथं ह्या डायग्राममध्ये, ह्या चित्रामध्ये तुम्हाला एक विलेज दिसतं आहे, एक खेडेगाव दिसतं आहे. तर इथं तुम्हाला काय दिसतं आहे? एक ठराविक जिओग्राफिकल एरियामध्ये हे गाव वसलेलं आहे आणि त्या गावामध्ये नॉन लिव्हिंग थिंग्ससुद्धा आहेत आणि लिव्हिंग थिंग्ससुद्धा आहेत आणि त्यांचं इंटरॅक्शन एकमेकांच्यासोबत चालू आहे. म्हणजेच ही देखील एक इकोसिस्टीम आहे. आता आपण बघूया विच सायकल्स आर ऑपरेटेड इन द एन्व्हायरमेंट. आता 9th स्टँडर्डमध्ये तुम्ही शिकलेला आहात की वेगवेगळे सायकल्स शिकलेले आहात. वॉटर सायकल, कार्बन सायकल, गॅसियस सायकल, नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल एट्सेट्रा. आणि ह्या सगळ्या सायकलना मिळून काय तयार झालेलं आहे? तर बायोजिओ केमिकल सायकल असे म्हटले जाते. आता ह्या बायोजिओ सायकल्स आपल्या कंटिन्युअसली आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये चालू असतात, कधीही स्टॉप होत नाहीत.
मग ह्याचा उपयोग काय असेल आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये, तर टू मेंटेन कंटिन्युअस एन्व्हायरमेंटल बॅलन्स. आता ह्या सगळ्यावरून आपण असं म्हणू शकतो की ह्युमन एक्झिस्टन्स इज टोटली इम्पॉसिबल विदाऊट द एक्झिस्टन्स ऑफ नेचर. म्हणजेच पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून आहे आणि त्यामुळे निसर्गाला, नेचरला प्रिझर्व करणं ही ह्युमनची जबाबदारी आहे. असं म्हटलं जातं की अर्थ आपल्या ॲन्सेस्टरकडून प्रॉपर्टी म्हणून नाही तर फ्युचर जनरेशनकडून क्रेडिटवरती मिळालेलं आहे. म्हणूनच हे सगळं न विसरता आपण स्वतःसाठी आणि फ्युचर जनरेशनसाठी या अर्थचा प्रिझर्व केलं पाहिजे. इथे तुम्हाला 2 क्वेश्चन्स पाहायला मिळतात. त्याचे आन्सर्स तुम्ही स्वतः विचार करून तयार करा. आता पुढचा पार्ट आहे तो म्हणजे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. आता व्हॉट इज एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, तर इट इज द प्रॅक्टिकल टू प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट. म्हणजेच काय, एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्यासाठी प्रयत्न. म्हणजेच देन द क्वेश्चन आयजेस व्हाय टू प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट, कारण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं एक्झिस्टन्स हे एन्व्हायरमेंटवरतीच डिपेंड आहे. आता आपण पाहूया फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट. म्हणजे असे कोणते फॅक्टर्स आहेत जे आपल्या एन्व्हायरमेंटला अफेक्ट करतात. सो सगळ्यात महत्त्वाचं आहे नॅचरल फॅक्टर्स. नॅचरल डिझास्टर्स याच्यामध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल अर्थक्वेक, फ्लड, सायक्लोन, फॉरेस्ट फायर एटसेट्रा. आणि त्यानंतर आर्टिफिशियल फॅक्टर्स, यामध्ये फॉरेस्ट फायर, पोल्युशन, सीवेज असे फॅक्टर्स एन्व्हायरमेंटला अफेक्ट करत असतात. आता ह्यामुळे होतं काय, एकतर एक्झिस्टन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कम्स इन डेंजर. म्हणजेच लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एक्झिस्टन्स डेंजरमध्ये येत असतं. मग आता हे सगळे फॅक्टर्स आपल्या एन्व्हायरमेंटला कोणत्या प्रकारे अफेक्ट करतात, तर नंबर ऑफ प्रोड्युसर्स म्हणजेच ग्रीन प्लांट्स आणि नंबर ऑफ कन्झ्युमर्स म्हणजेच ॲनिमल्सची संख्या डिक्रीजेस म्हणजे कमी होत असते. आणि हे प्रोड्युसर्स आणि कन्झ्युमर्स कमी झाल्यामुळे आपली फूड चेन आणि फूड वेबवरती इफेक्ट होत असतो. आणि फूड चेन आणि फूड वेबवरती इफेक्ट झाल्यामुळे आपला एन्व्हायरमेंटल बॅलन्स डिस्टर्ब होत असतो. नाऊ एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज वन ऑफ दोज फॅक्टर्स. आता आपण जे फॅक्टर्स पाहिले त्यातला एक फॅक्टर एन्व्हायरमेंटल पोल्युशन हा देखील आहे. आणि हा पोल्युशनचा फॅक्टर देखील एन्व्हायरमेंटवरती हानी करत असतो. आता पाहूया एन्व्हायरमेंटल पोल्युशनची डेफिनेशन काय आहे. अननेसेसरी ऑर अनॲक्सेप्टेबल चेंजेस इन द सराउंडिंग एन्व्हायरमेंट ड्यू टू नॅचरल ऑर मॅनमेड ॲक्टिव्हिटीज इज कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंटल पोल्युशन. म्हणजे काय, तर कुठल्याही नॅचरल किंवा मॅनमेड ॲक्टिव्हिटीमुळे एन्व्हायरमेंटमध्ये चेंजेस घडतात आणि ते चेंजेस आपल्या एन्व्हायरमेंटला अननेसेसरी असतात, गरजेचे नसतात. आणि ते चेंजेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना देखील हार्मफुल असतात. मग अशा चेंजेसना काय म्हणतात, तर एन्व्हायरमेंटल पोल्युशन असे म्हणतात. आता आपण पाहूया एन्व्हायरमेंटल पोल्युशनची काय काय कारणं आहेत, म्हणजेच रिझन्स काय काय आहेत ते पाहूया. सो फर्स्ट इज पॉप्युलेशन एक्सप्लोजन, डिफॉरेस्टेशन, इंडस्ट्रियलायझेशन, अनप्लॅन्ड अर्बनायझेशन असे भरपूर रिझन्स आहेत ज्यामुळे आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये पोल्युशन होत असतं. टाईप्स ऑफ पोल्युशन, सगळ्यात पहिलं आहे एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉईल पोल्युशन, नॉईज पोल्युशन, रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन, लाईट पोल्युशन, थर्मल पोल्युशन आणि प्लॅस्टिक पोल्युशन. यातले रेडिओ ॲक्टिव्ह, लाईट, थर्मल, प्लॅस्टिक हे सगळे नवीन पोल्युशन्स आहेत. अजून भरपूर असे पोल्युशनचे प्रकार आहेत जे आपल्या एन्व्हायरमेंटला हार्म करत असतात. आता आपण पाहूया व्हॉट इज नॅचरल पोल्युशन आणि व्हॉट इज मॅनमेड पोल्युशन. सो फर्स्ट नॅचरल पोल्युशन. अननेसेसरी चेंजेस इन एन्व्हायरमेंट ड्यू टू नॅचरल ॲक्टिव्हिटीज आर नॅचरल पोल्युशन. ओके, म्हणजेच काय, तर नॅचरल ॲक्टिव्हिटीमुळे एन्व्हायरमेंटमध्ये होणारे अननेसेसरी चेंजेस जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमला देखील हार्मफुल असतात, अशा चेंजेसना नॅचरल पोल्युशन असे म्हणतात. आता आपण पाहूया की कोणकोणते नॅचरल पोल्युशन आहेत. व्हॉल्कॅनिक पोल्युशन, व्हॉल्कॅनो जावा फुटत असतो, त्यातून मोठ्या प्रमाणात गॅसेस बाहेर पडत असतात आणि ते गॅसेस आपल्या एअरमध्ये मिक्स होतात आणि त्यामुळे एअर पोल्युशन होत असतं. व्हॉल्कॅनिक इरप्शनमुळे अजून काय होतं, तर हीट पोल्युशन देखील होतं आहे, लाईट पोल्युशन होतं आहे. त्यानंतर दुसरं इमेजमध्ये तुम्हाला फ्लड पोल्युशन पाहायला मिळतं आहे. ज्या वेळेस हेवी रेनफॉल होतो, म्हणजे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, त्यावेळी नद्यांना पूर येतो, फ्लड येतो आणि त्यामुळे भरपूर अशा गावामध्ये, सिटीजमध्ये पाणी भरतं आणि त्यामुळे वॉटर पोल्युशन होतं आहे. त्यामुळेच आजूबाजूला सर्वत्र घाण पसरते, गार्बेज पसरतं आणि त्यामुळे लँड पोल्युशन होतं आहे. मॅनमेड पोल्युशन पाहूया.
Unnecessary changes in environment due to man-made activities is called man-made pollution. म्हणजे माणसाच्या ॲक्टिव्हिटीमुळे झालेले अनावश्यक बदल यालाच आपण मॅनमेड पोल्युशन असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल प्लॅस्टिक पोल्युशन. आता प्लॅस्टिक भरपूर प्रमाणात आपण वापरतो. सध्या गव्हर्नमेंटने प्लॅस्टिक बॅन केलं आहे, परंतु आता जर पाहिलं तरी खूप मोठ्या प्रमाणात सर्वत्र प्लॅस्टिक पसरलेलं आहे आणि म्हणूनच प्लॅस्टिक पोल्युशन देखील मोठा गंभीर समस्या आहे. प्लॅस्टिक पोल्युशनमुळे लँड पोल्युशन होतं आहे, वॉटर पोल्युशन होतं आहे. सेकंड इमेजमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं आहे एअर पोल्युशन. इंडस्ट्रियलायझेशनमुळे एअर पोल्युशन झालेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीमुळे त्याच्यातून निघणाऱ्या धुरामुळे वेगवेगळ्या वायूंमुळे एअर पोल्युशन होत असते आणि त्याचा त्रास आपल्या सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना होत असतो. जे लोक इंडस्ट्रीच्या आसपास राहत असतात त्यांच्यावरती या एअर पोल्युशनचा डायरेक्ट परिणाम झालेला मिळतो. दिस इज हाऊ पोल्युशन अफेक्ट्स नॅचरल एन्व्हायरमेंट. म्हणजेच काय तर अशा पद्धतीने पोल्युशनचा आपल्या नेचरवरती खूप मोठ्या प्रमाणात वाईट इफेक्ट होत असतो आणि त्यामुळे आपण आपल्या नेचरला कन्झर्व केलं पाहिजे, प्रिझर्व केलं पाहिजे. आत्ता जर आपण नेचरला कन्झर्व नाही केलं तर निसर्गामध्ये नेचरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चेंजेस होतील आणि त्यामुळे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एक्झिस्टन्स धोक्यात येत आहे. मला आशा आहे की हा आजचा टॉपिक आहे तुम्हाला आवडला असेल आणि समजला असेल. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला नक्कीच कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.